नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? काय प्रश्न होता? कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे उल्हास. विद्यार्थी मित्रांनो, उल्हास ही नदी पश्चिम वाहिनी आहे. दुसरा पर्याय आहे वैतरणा. वैतरणा नदी पश्चिम वाहिनी आहे. तिसरा पर्याय आहे कुंडलिका. कुंडलिका नदी पश्चिम वाहिनी आहे. आणि आपल्याला काय विचारलं? कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी नाही. म्हणजेच या तीनही नद्या पश्चिम वाहिनी आहेत. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ट्रिक्सवरून प्रश्नांची उत्तरे कशी काढायची ते आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी प्रश्न पहा. राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती कोण करतात? मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती कोण करतात? आता हा जो 12 आहे ना, हा 12 आपण असा लिहितो, बरोबर की नाही? मग हा जो काही 2 आहे, हा कसा दिसतो? र सारखा दिसतो. मग हा र समजायचा. ओके. आणि हा जो 1 आहे ना, हा 1 हा सरळ खाली इथे घ्यायचा. काय झालं तयार? रा, रा, रावरनं राष्ट्रपती असं लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती करतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांची नियुक्ती करतात? काय म्हटलं आहे? किती सदस्यांची नियुक्ती करतात? ट्रिक सांगतो. पहा. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांची नियुक्ती करतात? कोठे? राज्यसभेत. तर काय करायचं आहे? राज्यसभेत म्हटलं की नाही, पहिलं अक्षर काय आहे? रा. रा. मग हा जो र आहे, हा कसा दिसतो? 2 सारखा दिसतो. मग हा 2 असा लिहून घ्यायचा आणि हा जो काही 1 सारखा अंक दिसतो आहे, तर हा इथे घ्यायचा. काय झालं? 12. 12 अंक तयार झाला आणि मग 12 असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कितीही अभ्यास केला आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी तुम्ही पेपरला बसणार, त्या दिवशी जर असा प्रश्न विचारला गेला, आपल्याला उत्तर माहिती असतं, तरीसुद्धा थोडंसं आपल्याला कन्फ्यूज होतं. म्हणून आपल्याला एखादी ट्रिक्स माहिती पाहिजे. म्हणून ही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. राज्यसभेत म्हटलं की नाही, रा असा लिहिला, हा 2 सारखा र दिसतो, हा र असा लिहून घेतला, हा जो काना आहे हा पुढे घेतला, 12 असं तयार झालं आणि योग्य उत्तर आहे 12. राज्यसभेत राष्ट्रपती 12 सदस्यांची नियुक्ती करतात. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा. भारतीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण किती आहे? काय म्हटलं आहे? लांबी आणि रुंदी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे 2:3. तुम्ही लगेच गोल करणार 2:3 आणि चुकणार. आपल्याला काय विचारलं आहे? लांबी आणि रुंदी. मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा. या ठिकाणी काय आहे? लांबी. आपण ल कसा लिहितो? असा लिहितो, बरोबर? मग हा ल असा, असा, असा थोडासा उभा करायचा. बरोबर 3 सारखा आपल्याला अंक दिसतो. दिसतो की नाही? मग 3 असं लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर रुंदी विचारलं की नाही? मग मधला र आपण कसा लिहितो? असा लिहितो. असा र लिहितो. ओके. मग हा र काय आहे? 2 सारखा दिसतो आणि हा 2 या ठिकाणी लिहून घ्यायचा. बरोबर झालं 3:2. योग्य उत्तर आहे 3:2. भारतीय ध्वजाची लांबी, लांबी आणि रुंदी 3:2 आहे. लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला कुठे फसू शकणार? तर पहा. आधी लांबी म्हटलं की नाही, ल आपण असा काढतो की नाही, तो असा करून घ्यायचा. बरोबर 3 सारखा तयार झाला आणि रुंदी, र आपण असा काढतो की नाही, रुंदी. हा पाठीमागचा भाग काय करायचा? खोडायचा. बरोबर र मधला 2 सारखा अंक दिसतो आपल्याला बघा. मग 2 असं लिहून काढायचं. 3:2. परंतु हाच प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारू शकतात. कसा? पहा. रुंदी आणि लांबी. भारतीय ध्वजाची रुंदी आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे? आता पहा मित्रांनो, आधी रुंदी विचारलं की नाही, मग र वरनं आपल्याला माहिती र 2 सारखा दिसतो. 2 असं कंपेअर करायचं. नंतर लांबी, ल कसा आहे? असा आहे. मग असा करायचा त्या ल ला. मग असा 3 सारखा पार्ट आपल्याला दिसतो. मग 2:3. या ठिकाणी आपल्याला 100% कन्फ्यूज करतात. कसं पहा. रुंदी आणि लांबी. रुंदी 2:3. योग्य उत्तर काय आहे? 2:3. पण जर विचारलं लांबी आणि रुंदी, आधी लांबी विचारलं आणि नंतर रुंदी विचारलं तर 3:2.
पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय या ठिकाणी 100% आपण चुकू शकतो. ओके. त्यामुळं रुंदी आधी विचारलं आहे की लांबी हे लक्षात ठेवायचं. रुंदी जर विचारलं आधी तर 2 3 म्हणायचं आणि लांबी रुंदी जर विचारलं 3 2 म्हणायचं. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. जागतिक सागरी दिवस कधी असतो? जागतिक सागरी दिवस कधी असतो? योग्य उत्तर आहे 26 सप्टेंबर. 26 सप्टेंबर. 2025 चा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार विजेता कोण? तर डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना 2025 चा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला. पुढे पहा. 2025 या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला गौरविले? या ठिकाणी योग्य उत्तर आहे राणी मुखर्जी. चालू घडामोडी या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 2025 या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने राणी मुखर्जी यांना गौरविले. पुढचा प्रश्न. जंतर मंतर कोणी बांधले? कोणी बांधले? तर महाराजा सवाई जयसिंग दुसरे. महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांनी जंतर मंतर बांधले. पुढील प्रश्न पहा. गोल घुमट कुठे आहे? तर गोल घुमट विजापूर, कर्नाटक या ठिकाणी आहे. इंडिया गेट कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आले? काय म्हटलं आहे? इंडिया गेट कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहिल्या महायुद्धातील भारतीय सैनिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आले काय? इंडिया गेट. पुढचा प्रश्न पहा. वेरूळच्या गुहांमध्ये किती धर्मांच्या कलाकृती आढळतात? किती धर्मांच्या कलाकृती आढळतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3. 3 धर्मांच्या कलाकृती आढळतात. मग ते 3 धर्म कोणते आहे? तर हिंदू, बौद्ध, जैन. लक्षात ठेवा, हिंदू, बौद्ध आणि जैन या 3ही धर्मांच्या कलाकृती वेरूळ गुहांमध्ये आढळतात. पुढील प्रश्न पहा. सारनाथ स्तूप कोणी बांधला? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. सारनाथ स्तूप कोणी बांधला? योग्य उत्तर आहे सम्राट अशोक यांनी सारनाथ स्तूप बांधला. पुढचा प्रश्न पहा. नागरी सेवा स्पर्धा सुरू करणारा पहिला देश कोणता? नागरी सेवा स्पर्धा सुरू करणारा पहिला देश कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चीन. चीन. पुढचा प्रश्न. कागदी चलन जारी करणारा पहिला देश कोणता? इथं देश लिहायचं राहून गेलेला आहे. पहा, कागदी चलन जारी करणारा पहिला देश कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चीन. हा देश कागदी चलन जारी करणारा पहिला देश आहे. पुढचा प्रश्न पहा. पुस्तक छापणारा पहिला देश कोणता? पुस्तक छापणारा पहिला देश कोणता? योग्य उत्तर आहे चीन. पुस्तक छापणारा पहिला देश चीन. भारतीय सुधारणा समितीची स्थापना कधी झाली? भारतीय सुधारणा समितीची स्थापना कधी झाली? तर 1857. संविधान बनवणारा पहिला देश कोणता? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. संविधान बनवणारा पहिला देश कोणता? योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका. मध्य प्रदेशातील शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कशासाठी महत्त्वाचे आहे? मध्य प्रदेशातील शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कशासाठी महत्त्वाचे आहे? योग्य उत्तर आहे बिबट्या आणि चित्ता. लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे की शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये शिवपुरी राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्या ठिकाणी काय आहे? तर बिबट्या आणि चित्ता. पुढचा प्रश्न पहा. भारतातील कोणत्या जैव राखीव क्षेत्रात समुद्री गायी आढळतात? भारतातील कोणत्या जैव राखीव क्षेत्रात समुद्री गायी आढळतात? योग्य उत्तर आहे मन्नारचे आखात. मन्नारचे आखात. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे गेंडे.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न पहा. सुंदरी वृक्ष सुंदरी वृक्ष कोणत्या प्रकारच्या जंगलात आढळतो? योग्य उत्तर आहे भरती ओहोटीचे जे काही वन असतं त्या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी भरती ओहोटी येते समुद्राची त्या ठिकाणी सुंदरी वृक्ष आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, काही वन लाईनर प्रश्न आहे ते आपण बघू. पहा, जगातील सर्वात मोठ्या कालव्याचे नाव काय? तर सुएझ कालवा. जगातील सर्वात मोठा कालवा सुएझ कालवा. हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे नागालँड. करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? याचं उत्तर तुम्हाला लगेच यायला पाहिजे. योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी ट्रिक सांगतो. करा किंवा मरा, हा जो म आहे ना, मरा, तर म वर्ण महात्मा गांधी लक्षात ठेवायचं आहे. करा किंवा मरा, महात्मा गांधी असं लक्षात ठेवायचं आहे. हडप्पा संस्कृतीच्या नाण्यांवर कोणता शिक्का वापरला जात होता? तर युनिकॉर्न सील. अरबी समुद्राच्या समांतर कोणता रेल्वे झोन आहे? लगेच उतरायला पाहिजे कोकण रेल्वे. मनरेगा कधी सुरू झाली? तर 2006 मध्ये मनरेगा सुरू झाली. 1916 मध्ये काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर अंबिका चरण मुजुमदार. प्रश्न महत्वपूर्ण आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न 2 ते 3 वेळा विचारला गेलेला आहे. 1916 मध्ये काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अंबिका चरण मुजुमदार. हरियाणातील म्हशींची कोणती जात प्रसिद्ध आहे? काय म्हटलं आहे? हरियाणातील म्हशींची कोणती जात प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे मुर्हा म्हैस. कोणती म्हैस? मुर्हा. मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर मानवाधिकार दिन 10 डिसेंबर. माउंट एव्हरेस्टवर चढणारी दुसरी भारतीय महिला कोण आहे? काय म्हटलंय? दुसरी भारतीय महिला. योग्य उत्तर संतोष यादव. भारतातील प्रमुख चहा उत्पादक राज्य कोणते? काय राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे आसाम. लक्षात ठेवा, भारतातील प्रमुख चहा उत्पादक राज्य आसाम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर टोपोलॉजी. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास टोपोलॉजी. हवेत रोपे उगवण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर एरोपॉनिक. हवेत रोपे उगवण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? एरोपॉनिक. भारतीय राष्ट्रीय ध्वजातील केसरी रंग हा कशाचे प्रतीक आहे? तर धैर्य, बलिदान आणि त्याग. केसरी रंग हा धैर्य, बलिदान आणि त्यागाचे प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वजातील पांढरा रंग हा कशाचे प्रतीक आहे? तर शांती, सत्यता आणि प्रामाणिकपणा. पांढरा रंग हा शांती, सत्यता आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय ध्वज दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? काय म्हटलं आहे? राष्ट्रीय ध्वज दिन. तर 22 जुलै. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाला औपचारिक मान्यता कोणत्या वर्षी दिली? तर 1947. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाला औपचारिक मान्यता 1947 या वर्षी दिली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? राष्ट्रीय ध्वज दिन. आता या ठिकाणी ध्वज हे किती शब्द आहे? 1 आणि 2. ध्व हा एक शब्द आणि ज हा एक शब्द. मग 2 शब्द आहे म्हणून 2 लिहून घ्यायचा आणि त्याला जोडीला पुन्हा एक 2 लिहायचा. असं 22 लक्षात ठेवायचं. ध्वज
शब्द किती आहे 2, म्हणून 2 वेळा 2 आपण लिहिला. ध्वज, ध्वज आणि हा जो काही ज आहे या ज वर्ण जुलै असं लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी? ध्वज हे 2 शब्द आहे. 2 शब्द आहे म्हणून 2 वेळा 2 लिहिला आणि ज वर्ण हा जो काही ज दिसत आहे या ज वर्ण जुलै असं लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय ध्वजदिन जर विचारलं तर 22 जुलै. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? 1919, 1911, 1921 आणि 1811. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.